षटक क्रमांक पहिलं वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं गोलंदाज विनोद. पहिला चेंडू सुंदरसा स्टेट ड्राईव्हचा फटका आपण पाहतो. चेंडू मिड ऑफ वरून लॉंग ऑफला जातो. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आणि 2 धावा देखील या ठिकाणी कंप्लीट झालेल्या दोन संघांमधून हा महत्त्वाचा सामना आपण पाहतोय स्पर्धेतील सेकंड सेमीफायनल. निश्चितच या स्पर्धेसाठी तानाजी पाटील यांनी देखील मोलाचं सहकार्य केलेले. या स्पर्धेत आपण पाहू शकता त्यांच्या माध्यमातून आम्हाला 3 कूलर या ठिकाणी आलेले आहेत. या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट गोलंदाज, सर्वोत्कृष्ट फलंदाज आणि मालिकावीर साठी त्यांच्या माध्यमातून कूलर या ठिकाणी आम्हाला उपलब्ध झाले. त्यांचं देखील मी आयोजकांच्या वतीने मनापासून कौतुक करतोय. सामना विजयासाठी हे क्रिकेट चालणार नाहीये. बघा संधी होती धावचीत बाद करण्याची. लेग बाईचा इशारा पंचांकडे तो 2 धावा देखील मिळतील या ठिकाणी अमर कासने संघाला. फलंदाजाला आपण पाहिलं होतं त्याची बॉडी ॲक्शन आपण जर विचार केला तर कुठेतरी चेंडूला सोडून देण्याचा मनसुबा होता. मात्र चेंडू आणि पॅटमध्ये संपर्क झाला होता. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज विनोद. फुलेचा चेंडू पुन्हा एकदा अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. गॅप मधून बघूया चेंडू 2 शतरक्षण बीट करून चेंडू सीमाच्या बाहेर जाणारा अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. 2 फिल्डरना मिस करून हा चेंडू सीमाच्या बाहेर जाणारा चौकार येतोय. आपण त्या ठिकाणी प्रदीप याला देखील पाहिलं होतं, अभि याला देखील पाहिलं होतं. मग प्रदीप याला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करता आलं नव्हतं. कुठेतरी खराब क्षेत्ररक्षण. दोन्ही संघांसाठी हा देखील सामना फार महत्त्वाचा आहे कारण दुसरा संघ विजय संपादित करेल तो अंतिम फेरीमध्ये दाखल होणार आहे. बघा निश्चितच दोन्ही संघ एक विजयाचे हकदार निश्चितच झालेले आहेत. आज अमर कासने संघाने लाजबाब कामगिरी केली पूर्ण दिवसामध्ये. निश्चितच फुलेंचा चेंडू होता ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला नव्हता. मिडल ऑफ बॅट चेंडू घेता आला नव्हता आणि निश्चित थोडासा लॉलीपॉप पद्धतीचा चेंडू होता. मात्र ज्याप्रमाणे चेंडूला समाचार हवा तसा घेता आला नाही तो फलंदाज रामदास याला. याचं कारण देखील पाहिलं जेवण आपण काय कुठल्या प्रकारचं फुटवर्क या ठिकाणी पाहायला मिळालं नव्हतं. जागेवरून चेंडूला फोर्स करण्याचा प्रयत्न होता. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. आता मात्र फलंदाज थोडासा स्टेप आउट झाला होता. स्ट्रेट ड्राईव्ह खेळण्याचा समोरून खेळण्याचा प्रयत्न होता. वारंवार आता मात्र चुका पाहतो महत्वाच्या सामन्यामधून रामदासाच्या बॅटमधून ज्याप्रमाणे फलंदाजी व्हायला हवी तशी मात्र होत नाहीये. बॅक टू बॉलर असा मारा. आपल्या फॉलोथ्रूमध्ये चेंडूला कलेक्ट केलं जातं. महत्त्वाचा फलंदाज केल्याकडे बाद केलं जातं. एक क्रिकेटमध्ये फार महत्त्वाचं असतं. बघा सामना विजयासाठी 3 फॉर्मॅट हे फार महत्त्वाचे असतात. तुमची गोलंदाजी, तुमची फलंदाजी आणि त्याचबरोबर तुमचं क्षेत्ररक्षण. काय लाजवाब क्षेत्ररक्षण आपल्या फॉलोथ्रूमध्ये चेंडूला कलेक्ट केलं गेलं होतं आणि महत्त्वाचा फलंदाज देखील या ठिकाणी बाद केला होता रामदास याला. नेक्स्ट नो बॅट्समन भगवान. षटक क्रमांक पहिलं संपतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1-8. षटक क्रमांक दुसरा आपण पाहतो वैयक्तिक पहिला सांघिक दुसरं धीरज.
धीरज अतिशय अप्रतिम उत्कृष्ट चेंडू आपण पाहिला होता. जागून चेंडू स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न देखील फलंदाज भगवान याचा पाहिला. चेंडू आणि बॅटमध्ये मात्र संपर्क साधता आले नव्हते. एक निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या स्थिर. षटक क्रमांक दुसरं वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं गोलंदाज धीरज. कालच्या सामन्यामधून देखील ज्यानं अतिशय अप्रतिम उत्कृष्ट गोलंदाजी केली होती. आता मात्र चेंडूला थोडंसं ऑन द अंदरच पद्धतीने खेळलं जातं. चेंडू कव्हरला जातोय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न. 2 धावा देखील कंप्लीट. 2 धावांनी संघाचे धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. धावसंख्या होते ती 10. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज धीरज. आणि या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका मारण्याचा मानस. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आला नव्हता. चेंडूची लाईन रीड करता आली नव्हती. लाईनअप करू शकला नव्हता. मिडल बॅट चेंडू घेता आला नव्हता. फलंदाजाला थोडासा अंदाजबंदी खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीत. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर आहे. चेंडूला सुंदर स्वानचा फटका आपण पाहतो. कार्पेट चेंडू जातोय आउटफील्ड मध्ये देखील चांगले क्षेत्ररक्षण. मात्र 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जातोय. 3 धावा देखील एक काढल्या जातात. रनिंग बिटवीन अतिशय सुरेख सुंदर आपण पाहतोय. 3 धावा कंप्लीट. 3 धावांनी संघात धावसंख्या 13वर पोहोचते. षटक क्रमांक दुसरं. लाईव्ह इंडिया न्यूजचे प्रोप्रायटर मानसी शशी वर्मा आपली देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. वेलकम शशीजी वर्मा. लाईव्ह इंडिया न्यूजचे प्रोप्रायटर आहेत. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. फलंदाज थोडासा स्टेप आउट झाला होता. पुढे येऊन चेंडूला सुंदरसा फोर्स केला होता. चेंडू आणि ते कार्पेट जातोय. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावीसाठी मात्र या ठिकाणी फलंदाज बाद होतोय. महत्वाचा फलंदाज बाद होतोय. भगवान अति घाई संकटात नाही. पहिली धाव अति वेगाने प्राप्त झाली होती. दुसऱ्या धावेचा मऊ मात्र आवडता आला नाही. आणि दुसरी धाव घेताना मात्र फलंदाज महत्वाचा बाद होतोय. ज्यांनी पहिल्या 2 सामन्यामधून अतिशय प्रथम उत्कृष्ट फलंदाजी देखील केली होती. भगवान. नेक्स्ट नो बॅट्समन शरद. चला प्लीज आपण थोडंसं वेल कमी घ्या. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज धीरज. चेंडूवर मोठा फटका. 1 बॉन्स. एका टप्प्याने मात्र निश्चित थोडंसं कुठेतरी आपण पाहिलं होतं क्षेत्राला बीट केलं होतं. चेंडू मात्र आउटफील्डमधून चांगलं क्षेत्ररक्षण. बॅकिंग उत्तम झालं होतं. 2 धावा देखील कंप्लीट केल्या जातात. आणि या 2 धाव्याने षटक क्रमांक दुसरं संपते. धावसंख्या होते ती 16. प्रति षटकामागे 1 8 धावांचं गणित आहे. पहिलं षटक आता विनोद याने 8 धावा. त्यानंतर आपण पाहिलं धीरजाला. धीरज देखील 8 धावा देतोय. तर 2 षटकांच्या समाप्तीने धावसंख्या होती ती 16. शेवटचा अंतिम अखेरचं षटक प्रगती पथावर आहे. आणि बघूया येणारं शेवटचं अंतिम षटक दीपक कशा प्रकारची गोलंदाजी करतोय. चला वेळ जरा कमी घ्या. गोंदिवली संघ. गोंदिवली संघाने देखील अतिशय चांगला परफॉर्मन्स या स्पर्धेमधून केलेला आहे. खास करून वर्ष 2021च्या स्पर्धेतली पर्व दुसरं पहिली स्पर्धा आपण ऑब्झर्व केली.
वीर तानाजी दापोडे या स्पर्धेमधून पहिल्यांदाच खेळताना मात्र काय जबरदस्त परफॉर्मन्स या संघाचा आपण पाहिला होता. पहिल्याच सामन्यामधून या संघानं विजेतेपद पटकावलं होतं. एक विजेतेपद या संघाकडे देखील आहे. हा संघ देखील एक रँकिंगचा संघ आहे. अमर कासने या संघाने देखील विजयस्फोट खानपे या स्पर्धेमधून द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक पटकावलेलं आहे. आणि या ठिकाणी मात्र खराब चेंडू, अतिशय प्रतिम उत्कृष्ट खराब चेंडू, उत्तम फटका आपण पाहिला. फुल लेनचा चेंडू, ऑन साइडचा फटका, स्क्वेअर ऑफ विकेट. अमर कासने संघाचे प्लेयर्स आपणास विनंती, आपण खेळाडू कक्षामध्ये बसायचंय. खेळाडू कक्षामध्ये बसायचं आहे. अप्रतिम उत्कृष्ट फटका, चेंडू सीमाच्या बाहेर जाणारा 6 धावेसाठी फटका आपण पाहिला. फलंदाज शरद याच्या बॅटमधून पहिल्याच चेंडूवर दीपक याच्या अतिशय घणाघाती असा प्रहार, बिग ब्लास्ट, स्क्वेअर ऑफ विकेट. पुन्हा एकदा चेंडूला शॉर्ट ऑन पोल, अतिशय चांगला फटका होता. हाफ टेकर पद्धती चेंडूला पुल केला होता. चेंडू मिड विकेटला आपण पाहिलं होतं. क्षेत्ररक्षक काय लाजवाब झालं होतं. विनोदीच्या माध्यमातून फक्त मिळते 1 धाव. एफर्ट्स उत्तम होतो, प्रयत्न देखील अतिशय चांगला दांडगा आपण पाहिला विनोद याचा. फक्त मिळते 1 धाव. एक धावणी संघात धावसंख्या एकने पुढे सकते 23. या ठिकाणी मात्र चेंडूला सुंदरसा स्वीप केलाय. बघूया भालचन आहे. 2 धावा देखील कंप्लीट केल्या जातात. या 2 धावांनी संघात धावसंख्या 2 ने पुढे सकते ती 25. या ठिकाणी मात्र चेंडूला फोर्स केले. चेंडू हवेमध्ये मिस टाइम फटका आपण पाहतोय. चेंडू शॉर्ट सेलिमिडॉनला जातोय. कुठल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण नाहीये. 3 धावा या ठिकाणी काढल्या जातात. फेक थोडीशी रॉंगिंग आपण पाहिली प्रेमनाथ याची. आणि या 3 धाब्याने अमर कासने संघ पोहोचतोय 28 धावसंख्येवर. आज अमर कासने संघाला देखील रेग्युलर ग्रामीण त्यांचा जो संघ आहे त्या संघाने देखील ऑल दी बेस्ट केलेले आहे. अमर कासने रेग्युलर ग्रामीण जो गावचा संघ आहे त्या संघाने देखील अमर कासने संघाला ऑल दी बेस्ट केलेले आहे. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज दीपक. चेंडू आणि बॅट मध्ये मात्र या ठिकाणी व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. फलंदाज शरद याला निश्चित थोडंसं आपट्याकर पद्धतीत चेंडू तवांसाठी खेळण्याचा प्रयत्न. चेंडूने बॅटमध्ये व्यवस्थित टायमिंग सेट झालं नव्हतं. शॉर्ट फाईनला चेंडू जातो. इनफिल्ड मधून कलेक्ट केला जातो. मिळते फक्त आणि फक्त 1 धाव. धावसंख्या 1 ने पुढे सरकते 29. चेंडूला सुंदर सॉफ्ट ड्राईव्हचा पटका. चेंडू मिडापून लॉंगअपला येतोय. आउटफील्ड मध्ये थोडासा खराब क्षेत्ररक्षण आणि हा मात्र चौकारा निश्चित कुठं संघाला माग पडणार आहे. कदाचित स्पर्धेचा टर्निंग पॉइंट ठरू शकतोय हा शेवटचा चौकार. संघात धावसंख्या 4 ने पुढे सकते. धावसंख्या होते ती 33 आणि विजयाचं लक्ष असेल 34 धावांचं. चला अमर कासने, आपण लगेच आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. अमर कासने हॅलो. तर आम्हाला लाभलेले आजचे पाहुणे रवींद्र तात्या पाटील यांचं आमच्या मंडळातर्फे सत्कार होत आहे.
रवींद्र तात्या पाटील. धन्यवाद. त्यानंतर ठाकूरपाडा संघाचे समर्थक अबप कालूराम ठाकरे यांचा आमच्या मंडळातर्फे जाहीर सत्कार होत आहे. धन्यवाद. सामना त्वरित चालू करायचा आहे. ओव्हर टू मोहनवैर. हॅलो, धन्यवाद. हॅलो मित्र, आपण जी स्पर्धा ऑब्झर्व करतो, आपण जी स्पर्धा पाहतोय बंदरामध्ये काल्हेर आयोजित 40+ अध्यक्ष चषक 2021 या स्पर्धेसाठी मित्र निश्चित ज्यांच्याकडनं आम्हाला एक मोलाचं सहकार्य प्राप्त झालं होतं, अर्थात या स्पर्धेसाठी ज्यांच्याकडनं पाण्याची व्यवस्था झाली होती, साईदीप वॉटर सप्लायचे प्रोप्रायटर मान्य श्री विनायक पाटील, मी यांच्या आयोजकांच्या वतीनं मनापासून आभार प्रकट करतोय. अतिशय पुण्यशील काम त्यांच्या माध्यमातून स्पर्धेसाठी झालं होतं. या स्पर्धेसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अर्थातच बिस्लेरी पाणी त्यांच्याकडनं आम्हाला उपलब्ध झालं होतं. साईदीप वॉटर सप्लायचे प्रोप्रायटर मान्य श्री विनायक पाटील यांचं पुणे एकदा मी आयोजकांच्या वतीनं मनापासून कौतुक करतोय. त्याचबरोबर आपण जी स्पर्धा पाहतोय त्या स्पर्धेसाठी कैलासवासी कालीराम कुंडलिक म्हात्रे यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र सतीश कालीराम म्हात्रे याचकडनं देखील आम्हाला चेंडूंची उपलब्ध झाली होती. त्यांचं देखील मी आयोजकांच्या वतीनं मनापासून कौतुक करतोय. सतीश म्हात्रे भद्रावती काल्हेर संघाचे खंदे समर्थक आधारस्तंभ आहेत आणि त्यांनी देखील या स्पर्धेसाठी आपलं तन मन धन या स्पर्धेसाठी अर्पित केलं होतं. विजयाचं लक्ष 34 धावांचं षटक क्रमांक पहिलं. गोलंदाज नाना. बंदऱ्या मारुतीच्या सर्व खेळाडूंना विनंती आहे की त्यांनी मैदानाच्या चारही बाजूला राहायचं आहे, जेणेकरून कुठल्याही प्रकारचा अडथळा येणार नाही मॅचसाठी. एका जागेवर बसू नये आणि मीटिंग येऊ नये प्लीज. प्रमोद येते नाही. कसं माहिती आहे मामा, मामा आपली स्पर्धा म्हणून आपण जायचं नाही तिथे शिंकाई. हो माहिती आहे, आम्ही बी होतो तेव्हा. तुला काय माहिती का? हा तो मला काही ओरिजिनल असेल त्याला द्यावं. हे सगळा लिहिलेला एकदा नजर घाल घाल. सन्माननीय सर्वात श्रीमंत ग्रामपंचायत. हॅलो, वेलकम वेलकम वेलकम. या ठिकाणी मित्र मान्यवरांचं आगमन झालेले. आज खास करून ज्या संघाने स्पर्धेमध्ये अतिशय सुरेख सुंदर कामगिरी केलेली आहे, एक अव्वल दर्जाचा संघ ज्यांना आज आपण पाहतोय
अष्टविनायक ठाकूरपडा या संघाचे खंदे समर्थक आहेत. माजी सरपंच ग्रामपंचायत खारघर, एक ठाणे जिल्ह्यातील मला वाटतं सर्वात श्रीमंत ग्रामपंचायत आणि त्या ग्रामपंचायतीचे माजी सरपंच मान्य श्री शशिकांत दवणे. आपण जर कुठं प्रेक्षकामध्ये असाल तर प्लीज आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. शशिकांत दवणे ह्या मान्यवरांना विनयशील आपण प्रेक्षकामध्ये असाल तर प्लीज आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन विराज म्हणायचं आहे. बॅक टू नावन क्रिकेट जाऊया मैदानाकडं. 2 चेंडूमधून 3 धावा. षटक क्रमांक पहिलं विजयाचं लक्ष 34 धावांचा अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज ना वेलकम मान्य श्री शशिकांत दवणे साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन होतंय. या ठिकाणी मात्र लाईन चुकीची आपण पाहिली होती. चेंडू आउट ऑफ लेग स्टंप, लेगच्या यशानं सोडून जाणारा चेंडू होता. फलंदाज संजयला देखील आपण पाहिलं होतं. चेंडूपर्यंत बॅट पोचू शकला नाही आहे. निर्धाव चेंडू असं वाटलं होतं निर्धाव चेंडू जातो की काय, मात्र पंच वाईटचा इशारा करतात. एक धावेचा निर्वळा. धावसंख्या एकने पुढे सकते 4. आता मात्र चेंडू थोडंसं ऑन द खेळण्याचा प्रयत्न. चेंडू शॉट तडम्यानला जातोय. फर्स्ट गलीमधून जोपर्यंत इनफिल्डमधून चेंडू उचलला जाईल तोपर्यंत मिळते 1 धाव. धावसंख्या एकने पुढे सकते 5. विजयाचं लक्ष 34 धावांचं. 18 चेंडू 34 धावा. एक्झॅक्ट मैदानामधून चालले तरी काय. आज पूर्ण दिवसामध्ये ज्या संघाचा आपण खेळ पाहिला मात्र तो अंतिम सामन्यामधून ते सातत्य या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये. वारंवार चुका आपण पाहतोय महत्वाच्या सामन्यामधून. अमर कासनी संघाच्या माध्यमातून 2 धावा. वेलकम 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 मित्रो. या ठिकाणी शुभ आगमन झालेले या स्पर्धेचे प्रणिती, या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर, या स्पर्धेचे कर्ता धर्ता आणि या स्पर्धेचे वन मॅन शो ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतो अध्यक्ष चषक 2021 ही स्पर्धा मान्य श्री श्रीधरजी पाटील साहेब यांसाठी शुभ आगमन झालेले. वेलकम. अध्यक्ष चषक 2021 जी स्पर्धा आपण ऑब्झर्व करतो, जी स्पर्धा आपण पाहतोय त्यांच्याच नावानं या ठिकाणी आपण पाहतोय. चेंडूला पुन्हा एकदा थोडासा ऑन द ऑफ खेळण्याचा प्रयत्न. चमत्कारी गोलंदाजी आता मात्र पाहतोय नाना याची. दोन मिनिट पुन्हा एकदा थोडसा फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये या ठिकाणी मान्यवरांचं शुभ आगमन झालेले. या स्पर्धेचे प्रणेते, या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर, या स्पर्धेचे सर्वे सर्वा अध्यक्ष चषक 2021च्या मानकरी डॉक्टर श्रीधर जवन पाटील साहेब यांचं फटाक्याच्या आतिषबाजीमध्ये या ठिकाणी स्वागत आणि सन्मान होत आहे. फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये मान्यवरांचं स्वागत केलं जातं. आजच्या या बक्षीस वितरणाचे मुख्य गेस्ट, प्रमुख अतिथी, या स्पर्धेचे प्रणेते, या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर, या स्पर्धेचे कर्ता धर्ता निश्चितच ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय क्रिकेटचा बिग 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 इव्हेंट. षटक क्रमांक पहिला संपतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 1 बाद 8. नेक्स्ट नो बॅट्समन नितीन येतोय.
या ठिकाणी चेंडूला थोडासा ऑन द खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आला नव्हतं. विनोद याला जागेऊन कुठेतरी चेंडूला फोर्स करण्याचा प्रयत्न होता. कुठल्या प्रकारचा फुटवर्क या ठिकाणी पाहायला अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज काशीनाथ. अतिशय अप्रतिम जबरदस्त ॲपर्स, काय लाजवाब कामगिरी. नो डाऊट, काय जबरदस्त ॲपर्स पाहिलं. सामना विजयासाठी हे देखील फार महत्वाचं असतं मित्रो. असं वाटलं होतं की कदाचित हा चेंडू सीमाच्या बाहेर जातो किंवा स्वतःचा बॅलन्स कुठंतरी जातो असं म्हटल्यावर चेंडूला मात्र फेकून दिलं होतं आउटफील्डमध्ये. हे फार महत्वाचं असतं. या ठिकाणी मात्र चेंडूला शॉर्ट अँड पुट करण्याचा प्रयत्न. आज एसटी रक्षक मात्र कुठेतरी चूक करताना आपण पाहतोय. वारंवार चुका नानू याच्याकडनं. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज काशीनाथ. आणि या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका. बघूया क्लिअर करू शकतोय का. काय सेलिब्रेशन केलं जातं. अतिशय प्रतिम उत्कृष्ट झेल कलेक्ट केला जातो. महत्वाचा फलंदाज देखील या ठिकाणी बात होतो नितीन. क्रिकेटमधून मित्र हे फार महत्वाचं असतं. ज्याप्रमाणे तुमची गोलंदाजी फलंदाजी त्याचप्रमाणे तुमचं क्षेत्ररक्षण देखील अतिशय फार महत्वाचं असतं विजयासाठी. काय लाजवाब झेल त्या ठिकाणी नारायण सरांच्या माध्यमातून कलेक्ट केला गेला. सेलिब्रेशन देखील त्या ठिकाणी झालं होतं त्यांच्या माध्यमातून. अरविंद येतो नेक्स्ट बॅट्समन. चला प्लीज थोडंसं वेल कमी घ्या. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज काशीनाथ. या ठिकाणी मात्र चेंडूला स्विच करण्याचा प्रयत्न. विनोदच्या बॅट मधून चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हरला. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होतात. 2 धावांनी संघ धावसंख्या 2 ने पुढे सकते धावसंख्या होते ती 13. विजयाचं लक्ष आपण पाहिलं 34 धावांचं षटक क्रमांक दुसरे काशीनाथ याच्या माध्यमातून. अजूनही 7 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. 7 चेंडूंचा खेळ बाकी. विजयासाठी 21 धावांची गरज आहे. प्रत्येक चेंडू मागे 3 धावांचं कॅल्क्युलेशन गणित आहे. सन्मानी व्यासपीठावर विराजमान काही मान्यवर मंडळी, सन्मानी भागीरथ म्हात्रे असतील, समाजसेवक काल्हेर शशिकांत दवणे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. या ठिकाणी मात्र मोठा फाटका. वाडा शॉट. आता मी बोलायला पाहिजे होता. गोंगाट पका होती. हॅलो सुनील दा. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. आपण टायमिंग अचूक, ताकद अचूक. आता मात्र सामन्यामध्ये पुन्हा एकदा थोडंसं पलटवार करताना गोंदवली संघ पाहतो. येणारे चेंडू सहा विजयासाठी अजूनही 15 धावांची गरज आहे. पाण्याची व्यवस्था करायची आहे. पाणी प्लीज मैदानामध्ये पाणी घेऊन जायचं. 12 मॅन 12वा खेळाडू आपण मैदानामध्ये पाणी घेऊन जायचं आहे. मान्यवर कक्षामध्ये मान्यश्री भागीनाथ म्हात्रे समाजसेवक गुंदवली, त्याचबरोबर शशिकांत दवणे साहेब देखील या ठिकाणी आज उपस्थित आहेत. अष्टविनायक ठाकूरवाडा संघाचे मला वाटते खंदे समर्थक आहेत.
माजी सरपंच ग्रामपंचायत खारघर, एक ठाणे जिल्ह्यातील सर्वात श्रीमंत ग्रामपंचायत आणि त्या ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आहेत. क्रिकेटचे उत्तम चाहते आहेत, उत्तम क्रिकेटर देखील आहेत आणि खास करून ज्या संघाने या स्पर्धेमध्ये अतिशय उत्तम कामगिरी केलेली आहे. अष्टमी आयोजक थोडंसं पाणी घेऊन जायचं मैदानामधून. आयोजक कमिटी वेलकम गणेश, वेलकम पंडित. पहिल्या दिवसाचे विजेता संघ, दुसऱ्या दिवसाचे विजेता संघ What a catch! Well judged catch. बालाराम यांच्या माध्यमातून काय अतिशय अप्रतिम उत्कृष्ट झेल कलेक्ट केला. आज पूर्ण दिवसामधून खरोखर गोलंदाज मी कौतुक करेन. गोलंदाज सुभाष यांनी सर्व संघांना इम्प्रेस केले, सर्व खेळाडूंना इम्प्रेस केले, प्रेक्षकांना देखील त्यांनी इम्प्रेस केले. लाजवाब गोलंदाजी आज. समीर तरे यांचं देखील मी आयोजकांच्या वतीने मनापासून कौतुक करेन. आणि या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका. सामन्यामध्ये पुन्हा एकदा पलटवार. गोंदवली संघ पुन्हा एकदा रिचार्ज होतोय. येणारे चेंडू 4 आणि विजयासाठी 9 धावांची आवश्यकता. सामन्याला पुन्हा एकदा कलाटणी. आज दोन्ही संघाचे समर्थक मात्र मोठ्या संख्येने आलेले आहेत. जल्लोष केला जातोय धाव घेतल्यानंतर, फलंदाज बाद झाल्यानंतर किंवा धाव रोखल्यानंतर. चला टीम मीटिंग करू नका. अमर कासने प्लीज आपण टीम मीटिंग करू नका. दिकेश तरे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. मान्य श्री विशाल तरे असतील, रविराज पाटील असतील, रवींद्र तात्या पाटील असतील, समीर तरे, या सर्वांचे स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. ओके ओके. आज निश्चितच गंगामाता गोंधळी संघाला ऑल दी बेस्ट केलं जातं. केतन म्हात्रे यांनी देखील स्पर्धेला आणि खास करून आपल्या संघाला ऑल दी बेस्ट केलं. धन्यवाद केतन. मात्र सध्या तरी तुझा संघ थोडासा ऑल इन वेल नाही. 3 चेंडूचा केले 9 धावांची गरज आहे. अतिशय प्रतिम उत्कृष्ट पाटका. खराब चेंडू, उत्तम प्रहार, पोलनेंचा चेंडू. सामन्याला पुन्हा एकदा कलाटणी. 2 चेंडू 5 धावा. काय जबरदस्त सामना रंगतोय. कालच्या स्पर्धेमध्ये देखील असाच सामना झाला होता. अंतिम चेंडू पर्यंत एक प्रेक्षकांची मेहंदी हसन वेलकम. वेलकम वेलकम वेलकम. मित्र या ठिकाणी शुभ आगमन झालेले आहे. भिवंडी पंचायत समितीचे सन्माननीय सभापती महेंद्रनाथ पाटील ह्या मान्यवरांसाठी शुभ आगमन होतं. वेलकम.
या स्पर्धेमध्ये आपलं मनापासून स्वागत. उद्घाटन समारंभाचे प्रमुख अतिथी आणि बक्षीस वितरणाचे देखील ते अतिथी आहेत. सौभाग्यवती वैजंती हनुमान पाटील विद्यमान सदस्य ग्रामपंचायत कल्याण या देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील मी आयोजकांच्या वतीनं मनापासून स्वागत करतोय. सौभाग्यवती वैजंती हनुमान पाटील आता मात्र गोल्डन चौकाराची आवश्यकता गंगा माता गोंदवली संघ. चला प्लीज कासने संघ वेल घेऊ नका. शेवटचा अंतिम चेंडू शेष विजयासाठी 4 धावांची आवश्यकता. बघूया गोल्डन चौकार येतो की काय. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. 1 धाव कंप्लीट. 2 धावा देखील कंप्लीट झालेल्या आहेत आणि मात्र ह्याच बरोबर एक महत्वाच्या सामन्यामधून कुठेतरी हा विजय निसटला जातोय गंगामाता गोंदवली संघाच्या माध्यमातून. हार्ड लक गंगामाता गोंदवली अँड गुड लक अमर कासने. कोण आहे तो लिहून ठेव. हॅलो 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 हॅलो. चला दोन्ही संघाचे संगणक आपण लगेच यायचं आहे. अमर कासने या संघाचा संगणक आणि त्याचबरोबर अष्टविनायक ठाकूरपाडा संघाचा संगणक. चला दोन्ही संघाचे संगणक आपला परिपूर्ण संघ घेऊन आपण स्टेजच्या समोर यायचं आहे. अमर कासने दोन्ही डिझमॅन या ठिकाणी राष्ट्रगीत घ्यायचं आहे. हॅलो